आईच्या कुशीसाठी 10 किलोमीटरचा प्रवास. जंगलातून गावात आलेल्या बिबट्याच्या पिल्याचे वन विभागामुळे आईचा पुनर्मिलन. तालुका प्रतिनिधी विजय खोब्रागडे. आई आणि लेकरू या नात्यापेक्षा पवित्र या जगात दुसरे काहीच नाही, मग ते माणसाचे असो की वन्यजीवाचे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोळा तालुक्यातील सुनेगाव बिबिटोला या गावात रविवारी असाच एक प्रसंग घडला ज्याने माणुसकीला पुन्हा एकदा सलाम करायला लावले. शेतात भात रोवणी करत असताना एका शेतकऱ्याला 2 अगदी लहान पिल्ले सापडली. आकाराने छोटी असल्याने ती बिल्ली म्हणजेच मांजराची पिल्ले आहेत असे समजून त्याने ती उचलली आणि गावात आणली. त्याला कल्पनाही नव्हती की ती जंगलाची मालकीण असलेल्या मादी बिबट्याची लेकरी आहे. पिले आईपासून विभक्त झाली होती. भुकेने आणि थंडीने कासावीस झाली होती. गावात आल्यावर गावकऱ्यांच्या लक्षात आले की ही तर बिबट्याची पिले आहे. ताबडतोब गोंदिया वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत हुमने यांना माहिती देण्यात आली. 15 मिनिटात वन विभागाची टीम गावात पोहोचली. पशुवैद्यकांनी पिल्याची तपासणी केली. दोन्हीही पिले सुखरूप होती. वन कर्मचाऱ्यांनी पिलांना प्रेमाने उचलले आणि त्यांना त्याच ठिकाणी परत आणले जिथून ती आणली गेली होती. कारण त्यांना माहीत होते आई आपल्या पिलांना शोधत येणारच. त्या जागी ट्रॅप कॅमेरे लावून वन विभागाने पहारा सुरू केला. संध्याकाळ झाली. झुडपातून एक सावली बाहेर आली. मादी बिबट्या. तिने आजूबाजूला पाहिले, वास घेतला आणि धावतच आपल्या पिलाजवळ गेली. एकाला तोंडात धरले, दुसऱ्याला डोक्याने ढकलले. दोन्ही पिले सणात आईच्या कुशीत शिरली. आईने पिलांना घेऊन जंगलाच्या दिशेने पाऊल टाकले आणि त्या काही सेकंदात ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झालेल्या त्या दृश्याने उपस्थिताच्या डोळ्याला पाणी आणले. वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत हुमने म्हणाले, वन्यजीव आणि माणूस एकत्र राहू शकतात, फक्त गरज ती समजूतदारपणाची. शेतकऱ्याने वेळेच माहिती दिली म्हणून हे शक्य झाले. आज सुनेगाव बिबिटोल्याच्या शेतात आईच्या प्रेमाची आणि वन विभागाच्या कर्तव्याचा विजय झाला. माणसाने चूक केली पण माणुसकीने ती सुधारली.